बॉसकडून जंगलात समलैंगिक शरीर संबंधासाठी दबाव, पुढं घडलं भयंकर. ऐकूनच हादराल. कल्याण अहिल्यानगर मार्गावरील मामनोली गावच्या हद्दीमध्ये एका अनोळखी इसमाचा सडलेला मृतदेह पडल्याची माहिती कल्याण तालुका पोलीस ठाण्याला मिळाली. ही माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तेथे एका पुरुषाचा मृतदेह पडलेला होता. सडलेल्या मृतदेहाची ओळख पटत नव्हते, पण मृतदेहापासून काही अंतरावर एक मोटारसायकल उभी होती. बाकी कोणताही पुरावा नव्हता, पण पोलिसांनी अथक परिश्रम घेतले आणि या गुन्ह्याचा छडा लावला. या तपासामध्ये जे उघड झालं ते धक्कादायकच होतं. ही धक्कादायक घटना पुढे सविस्तर पाहण्या अगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. मुरबाड तालुक्यातील देवगाव येथे राहणारा किशोरचंद्र कार्तिक साहू, वय वर्षे 42, हा मूळचा ओडिशाचा रहिवासी होता. मागील जवळपास 20 वर्षांपासून तो मुरबाड येथे वास्तव्यास होता. सुरुवातीला तो नातेवाईकांच्या सोबत राहत होता, मात्र त्याचा 2014 मध्ये शुभाप्रिया हिच्याशी विवाह झाला. त्यानंतर तो आणि त्याची पत्नी असे दोघे मुरबाडमध्ये भाड्याच्या घरामध्ये राहत होते. सारे काही सुरळीतपणे सुरू होते. मागील 8 महिन्यांपासून शुभाप्रिया माहेरी गेले होते, त्यामुळे किशोरचंद्र एकटाच घरी राहत होता. किशोरचंद्र मुरबाड येथील मिंडा प्रायव्हेट कंपनीमध्ये कंत्राटी पद्धतीने हाऊसकीपिंगचे काम करत होता. त्याची ड्युटी सकाळी 7 ते संध्याकाळी 7 अशी होते. कंपनीमध्ये मोबाईल वापरण्यास परवानगी नसल्याने तो मोबाईल घरी ठेवून कामावर जात असे आणि रात्री घरी आल्यानंतर पत्नीशी फोनवर बोलत असे. कंपनीमध्ये काम करत असताना त्याची ओळख इतर कामगारांशी झाली होती. त्यामध्ये सौरभ विश्वनाथ गोल्हे, वय वर्ष 24, सध्या राहता तालुका कल्याण, मूळ राहणार तळवली बारागाव, तालुका मुरबाड याचाही समावेश होता. असे समजते की किशोरचंद्रला समलैंगिक संबंधाची आवड होते. तो काही पुरुष कामगारांशी अयोग्य शारीरिक जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असे. सौरभलाही तो वारंवार स्पर्श करत असल्याने सौरभ संतप्त होत होता. सौरभने अनेकदा त्याला झिडकारले, मात्र त्याच्या वागण्यामध्ये बदल झाला नाही. तो सतत लगट करतच होता. एक दिवस त्याने कहरच केला. एकदा कंपनी परिसरामध्ये सौरभ, त्याची प्रेयसी आणि इतर कामगार उभे असताना किशोरचंद्रने सौरभला नको तिथे स्पर्श केला. हे पाहून सौरभची प्रेयसी नाराज झाली. प्रियकर सौरभच्या शरीराला एक पुरुषच काम भावनेने स्पर्श करतो हे पाहून तिच्या तळपायाची आग मस्तकामध्ये गेली. तिचा गैरसमज झाल्याने किशोरचंद्रबद्दल सौरभच्या मनामध्ये तीव्र चीड निर्माण झाली. याच चिडीतून त्याने किशोरचंद्रला कायमचे संपवण्याचा निर्णय घेतला. दिनांक 25 जून 2026 रोजी सायंकाळी कामावरून सुटल्यानंतर सौरभने त्याचा मित्र ज्ञानेश्वर दत्तात्रय कंठे, वय वर्ष 28, राहणार कनिवली, पोस्ट माझगाव, तालुका मुरबाड याला आपल्या मागे मोटारसायकल घेऊन येण्यास सांगितले. त्याने एका हार्डवेअर दुकानातून धारदार चाकू विकत घेतला आणि लोखंडी रॉड सोबत घेतला. दोघे किशोरचंद्रची ड्युटी संपण्याची वाट पाहत थांबले. संध्याकाळी 7च्या सुमारास किशोरचंद्र कंपनीतून बाहेर पडताच सौरभने त्याला गाठले. तो त्याला म्हणाला, चल आज मी तुझी इच्छा पूर्ण करतो. किशोरचंद्र घरी एकटाच असल्याने त्यालाही घरी जाण्याची घाई नव्हती. त्यातच त्याच्या मनासारखे सुख मिळणार असल्याने तो लगेच तयार झाला. पण जायचे कुठे हा प्रश्न होता. त्यावर सौरभ म्हणाला की जंगलात जाऊ, तिथे कोणीच नसते. हे ऐकून किशोरचंद्र सौरभला आपल्या मोटारसायकलवर बसवून कल्याण अहिल्यानगर मार्गावरील मामनोली गावाजवळील जंगलामध्ये घेऊन गेला. त्या दोघांच्या पाठोपाठ ज्ञानेश्वर हा निघाला होता. मामनोली जंगलाजवळ पोहोचल्यानंतर सौरभने अंदाज घेतला. त्याने किशोरचंद्रला सांगितले की जंगलात आत निर्जन भागामध्ये जाऊया. मग किशोरचंद्रने मोटारसायकल रस्त्यालगत लावली आणि सौरभला घेऊन तो जंगलामध्ये पाय वाटेने चालत निघाला. रस्त्यापासून काही अंतर आत गेल्यानंतर दोघे पाय वाटेने चालू लागले. आज आपल्याला हवे ते सुख मिळणार या खुशीमध्ये किशोरचंद्र निघाला होता. त्याला माहिती नव्हते की त्याच्या पाठोपाठ त्याचा काळ येत होता. त्याच्या मागून चालत असलेला सौरभला फक्त संधी हवी होती. जंगलामध्ये गेल्यानंतर त्याला अंदाज आला तसा त्याने लोखंडी रॉड
हातामध्ये घेतला. दुसऱ्या क्षणी त्याने किशोरचंद्रच्या डोक्यावर जोरदार वार केला. तो खाली पडला. तसा क्षणाचाही विलंब न लावता त्याने चाकूने त्याचा गळा कापून हत्या केली. पाहता पाहता किशोरचंद्र ठार झाला. मग त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन काढून घेऊन सौरभने तिथून पळ काढला. तोवर घटनास्थळापासून काही अंतरावर ज्ञानेश्वर येऊन थांबलेला होता. सौरभ त्याच्या मोटारसायकलवर बसला आणि दोघे सुसाट वेगाने निघून गेले. या खुनाला वाचा फुटणार नाही असे सौरभला वाटत होते. त्या रात्री नेहमीप्रमाणे किशोरचंद्रचा फोन न आल्याने शुभाप्रियाला चिंता वाटू लागली. तिने वारंवार फोन केले मात्र प्रतिसाद मिळाला नाही. अखेर तिने घर मालकाला घरी जाऊन पाहण्यास सांगितले असता किशोरचंद्र घरी आलेला नसल्याचे समजले. मात्र त्याचा मोबाईल घरामध्ये वाजत होता. कंपनीतील सहकार्याने तो कामावरून निघून गेल्याचे सांगितल्याने परिस्थिती अधिक संशयास्पद बनली. शुभाप्रियाने ही माहिती आपल्या मेव्हण्याला दिली. ते पुण्यावरून मुरबाडला आले. शोध घेतला पण किशोरचंद्रचा कुठेच काही पत्ता लागला नाही. अखेर मुरबाड पोलीस ठाण्यामध्ये किशोरचंद्र बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली. दरम्यान दिनांक 28 जून 2026 रोजी टिटवाळा परिसरातील कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मामनोली गावाजवळ एका अनोळखी पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याची माहिती महिला पोलीस पाटलांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांना दूरध्वनीवरून दिली. माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक मंजुषा शिरसाट आणि पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. तेथे एका पुरुषाचा अत्यंत कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. परिसरामध्ये तीव्र दुर्गंधी पसरली होते. मृतदेहापासून काही अंतरावर एक मोटारसायकल उभी असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल आणि मुरबाड उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. प्राथमिक अंदाजानुसार हा खून असल्याचे स्पष्ट झाले आणि गुन्हा उघड करण्यासाठी विशेष तपास सुरू करण्याच्या सूचना देण्यात आला. मृतदेहाजवळ मिळालेल्या ओळखपत्रावरून मृताची ओळख किशोरचंद्र कार्तिक साहू अशी पटली. मुरबाड पोलीस ठाण्यामध्ये नोंद असलेले मिसिंग ही त्याच व्यक्तीचे असल्याचे निश्चित झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला. त्यानंतर कल्याण तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक 498/2026 असा नोंदवून भारतीय न्याय संहिता कलम 103(1) आणि 238 अन्वये 28 जून 2026 रोजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दादासाहेब एडके आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांच्या नेतृत्वाखाली 6 स्वतंत्र तपास पथके तयार करण्यात आली. किशोरचंद्रचा खून कोणी आणि का केला हे शोधण्यासाठी विविध अंगाने तपास सुरू झाला. पत्नी शुभाप्रिया हिची चौकशी करण्यात आली. तिच्या मोबाईलचे कॉल डिटेल तपासण्यात आले मात्र संशयास्पद काही आढळले नाहीत. दुसरीकडे घटनास्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील CCTV फुटेज तपासण्यात आले. त्यामध्ये पावसाळी रेनकोट घातलेल्या 2 व्यक्ती मोटारसायकलवरून जंगलाच्या दिशेने जाताना दिसल्या तर परतताना एकच व्यक्ती हातामध्ये रेनकोट घेऊन जाताना दिसत होते. चेहरा स्पष्ट दिसत नव्हता मात्र त्याची क्रीम रंगाची पॅन्ट आणि बूट पोलिसांच्या लक्षात राहिले. यानंतर मिंडा कंपनीतील सर्व CCTV फुटेज तपासण्यात आले. अशाच प्रकारचे कपडे घातलेल्या अनेक कर्मचाऱ्यांची चौकशी झाली तरी ठोस धागा मिळाला नाही. कंपनीतील कामगारांची हजेरी, पंचिंग रेकॉर्ड, मोबाईल लोकेशन आणि कॉल रेकॉर्ड तपासण्यात आले. सुरुवातीला कोणताही ठोस पुरावा मिळाला नाही मात्र तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की काही माथाडी कामगारांची उपस्थिती स्वतंत्र नोंदवहीमध्ये नोंदवली जात असे. त्या कामगारांची माहिती, मोबाईल लोकेशन आणि कॉल तपशील तपासण्यात आले. सुमारे 25 दिवसांच्या सातत्यपूर्ण तपासानंतर पोलिसांना मोठे यश मिळाले. सौरभ गोल्हे आणि ज्ञानेश्वर कंठे यांच्या मोबाईलचे लोकेशन दिनांक 25 जूनच्या संध्याकाळी घटनास्थळाजवळ असल्याचे आढळले. दोघांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली मात्र
तांत्रिक पुरावे समोर ठेवल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. सौरभने वाढत्या चिठ्ठीतून खून केल्याचे आणि ज्ञानेश्वरने त्याला मदत केल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून गुन्ह्यात वापरलेला लोखंडी रॉड, धारदार चाकू आणि मृताची सोन्याची चेन जप्त केली. प्रत्यक्षदर्शी, साक्षीदार किंवा थेट पुरावा नसतानाही केवळ CCTV फुटेज, मोबाईल लोकेशन, कॉल डिटेल्स आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचणे ही तपास पथकाची मोठी कामगिरी मानली जात आहे.